नाव आपल्या समोर सांगत आहे. त्यांनी सर्वांनी इथे येऊन शिष्टमंडळामध्ये जायचं आहे. शिष्टमंडळामध्ये कोण कोण असतील तर कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आपले नेते हे शिष्टमंडळामध्ये असतील. त्याचबरोबर जिल्हा सेक्रेटरी म्हणून किरण गहला, आमदार विनोद निकोले, प्राची हातिवलेकर, रडका खलांगडा, लक्ष्मण डोंबरे, यशवंत बुधर, चंदू धांगडा, अमृत भावर, लानी दवडा, चंद्रकांत गोरखाना, सुनीता सिंगडा, संजय वंशा, हर्षल लोखंडे, राजेश दळवी, नंदू हाडळ, रामू पागी. शेतकऱ्यांचे हे वनपट्टे मोजायला वगैरे लागतील, 7 बारे वेगळे करायला लागतील. तर 3 महिने द्या, 3 महिने पण तुम्हाला दिले. पण तुम्हाला असं वाटत असेल का आले मोर्चेकरी आम्ही यांना सांगितलं आणि फसवलं आणि ठगवलं, हे चालणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही लिहून दिलेल्या वेळेच्या पलीकडे जर गेलं आणि पालघर जिल्ह्यामध्ये हे जर आंदोलन पेटलं, त्याला जबाबदार पूर्णतः हे प्रशासन राहील, हे आम्ही ते सांगू इच्छितो. हे सर्व इंग्रजांनी जमिनीची मोजणी वगैरे करायला लावली. आपले सर्व वाडवडील अशिक्षित होते. आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, कोणी असेल, हा फक्त जमिनीचा विषय फक्त आदिवासींचा नाही आहे. पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक भूमिपुत्राचा आहे, प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे. तो कोणत्याही समाजाचा असेल, कोणत्याही तर या सरकारने यांना काहीतरी दबाव दिला असेल का तर तुम्ही हे करू नका म्हणून त्यांनी थांबवले. म्हणून मी आता कलेक्टर मॅडमशी बोलताना बोललो का मागच्या कलेक्टर साहेबांनी हे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही चुकीचं पाऊल घेऊ नका. ती परत पंचनामे सुरू करा. त्या 7 बाऱ्यावर कधी आपण सर्व आपला हक्क मागायला आलेलो आहोत. जल जंगल जमीनचं संवर्धन केलं पाहिजे. जे अनेक वर्षापासून आम्ही वनपट्टे कसतो ते आमच्या नावे करा कायदा झालेला आहे. पण तरी सुद्धा प्रशासनाने बघा आपल्याला बरोबर कशी वागणूक दिलेली आहे. त्याचा आढावा आपण नंतर घेऊया. आपल्याला शिष्टमंडळ आतमध्ये बोलण्यासाठी निरोप त्यांचे आलेले आहेत. त्याच्यानंतरच आपण इथे शिष्टमंडळमध्ये काही चर्चा झाली, काय आपल्या 12 मागण्या त्याच्यावर काय चर्चा झाली, किती मागण्या आपल्या पदरात पडल्या आणि काही मागण्या समजा आपल्याला काही लिखित स्वरूपात दिलं म्हणजे काय तर जर आम्ही वनपट्टा कसतो, तुमच्याकडे पूर्ण त्याची माहिती आहे, पण तुमचं ते काय सर्व आजकाल तुम्ही मशीनने सर्व करायला लागले ते आपल्याला समजत नाही. बरोबर ना? म्हणजे तुमचं मशीन काय आहे ते आम्हाला माहीत नाही. एक तर तुमचं मशीन येऊन जाऊन भाजपलाच निवडून आणतंय, ते कोणतं मशीन आहे ते. त्याच्यामुळे मशीनवर आमचा भरोसा नाही राहिला आता. बरोबर की नाही? त्याच्यामुळे तुम्ही मशीनने काय मोजणी केली ते आम्हाला माहित नाही. आम्हाला प्रकाश त्याने सांगितलं का वन जमीन मोजण्यासाठी यांच्याकडे 2 गुंठे जमीन मोजते असंच मशीन आहे. आमची काय चेष्टा करता काय तुम्ही? त्याच्यामुळे फुकटचा पगार घेऊ नका आणि फुकटच्या खुर्च्या बसून गरम करू नका. आमच्या सर्व जनतेच्या टॅक्स मधून तुम्ही सर्वजण पगार घेता. बरोबर की नाही? तर काम केलं पाहिजे. तुम्ही आमचेच भाऊ बांधव आहेत. पोलीस प्रशासन मधले जे कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, हे शेतकरी कामगारांचीच पोरं आहेत. तुम्ही आमचे भाऊ आहात.